हे बघा आई काय म्हणते, काय दोघांनी वरून धरा. ते आई म्हणते ते काजूचं झाड आहे ते दोघांनी वळून धरा म्हणते, कारण ते नांगरट होत नाही ना तिथून, त्याच्यामुळे. हां बघा आंबे खात बसलेत. ह्या आंब्याचा आंबा, ह्या ट्रॅक्टरवर जाऊन बसतायत बाबा ते. हे बघा हो सॉरी लागलेत आंबे. काजूचं सीझन संपल्यामुळे काजू संपल्या. हे काय बांधत असतायच हे आमच्या बघितलं का, ते बरेच व्हिडिओ दिसतात आपल्याला. इकडे काय रे काय आंबे काढतो, आंबे कोण तू? बंद करू का राहू दे चालू? होय बंद करू का राहू दे? हा पडतो अंगावर, अंगावर पडेल, उठा की. कोण आंबे पडते? पूजाबाई आमचे आंबे पडतायत. अरे बापरे, हे बघा हे आंबे पडतात, आंबे पडतायत. नमस्कार मंडळी, मी परशू सुके पीपॉवर परशू या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, मी तुम्हाला माहीतच आहे गावी आलेलो आहे आणि आता सध्या मी गावाकडचे बरेच व्हिडिओ पोस्ट करणार आहे, त्यापैकी हा सुद्धा व्हिडिओ असणार आहे. माझ्या पाठीमागे काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. ही आमची शेती आहे, तिथे ट्रॅक्टरची नांगरट चालू आहे आणि आमची पूजा आणि माझी आई बांध तासून घेत आहेत. तर ते आपल्याला पाहायचं आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊ आणि कशा पद्धतीने बांध तासतात आणि नांगरट कशी होते ते बघूया. मित्रांनो, आता शेतात आलोय बघा. या ठिकाणी आई आहे, ते बघा ट्रॅक्टर चालू आहे आणि बांध तासायला चालू आहे. अशा पद्धतीने बांध तासतात. हे बघा हे काय बांध तासतायत. हे आमच्या पूजाबाई आहेत, ओळखलं का यांना? यांचं सुद्धा चॅनल आहे, पूजा सुके रेसिपी. पूर्ण ह्या साईडून असं तासून घ्यायचं आहे. आईसाहेब घरी गेलेले आहेत, त्यांना घरी पाठवलं आहे. आणि इकडे आमचे सदूदा आहेत, ट्रॅक्टर चालवत आहे. ते बघा, बघितलं का, ते बरेच व्हिडिओ दिसतात आपल्याला. इकडे पक्षीसुद्धा फिरतात. हे बघा, कोणता पक्षी आहे का ह्यो? काहीतरी नाव विसरलो मी. हे बालपणी आमचे लई असायचे. बघा दिसले तुम्हाला, हे पक्षी आहे ते बघा. चला मला पण नांगरे बिंदून घ्यायचं ना, मी तर हे करतो. तिकडून अण्णा आलेत आमचे, ते बघा अण्णा आले. लांबून काढतो. मित्रांनो, शेती आहे, शेतकरी आहे आणि आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत. त्याच्यामुळं हातात फावडं घेऊन काम करणं हे आहेच. त्यामुळे आता आम्ही बांध तासायचं काम करतो आहे. येणाऱ्या काळामध्ये ह्या ठिकाणी भात शेती होणार आहे, त्यासाठी बांधांना जे रान आले ते तासायचं काम चालू आहे. आणि कशा पद्धतीने बांध तासले जातात तर ते अशा पद्धतीने, ऊन असू दे किंवा पाऊस असू दे, शेतकऱ्याला हातात फावडं घेऊन काम करावंच लागतं.
पद्धतीने बांध तासावे लागतात. उन्हात पावसात दमलो म्हणून बोलता येत नाही. ऊन असू दे किंवा पाऊस, शेतकऱ्याला हे काम करावंच लागतं. बाजूला माझे सहकारी मित्र ट्रॅक्टर चालवत आहेत आणि आम्ही मात्र हातात फावडे घेऊन काम करतो. असं असतं हे शेतकऱ्याचं जीवन. परंतु शहरापेक्षा गावचं जीवन खूप छान असतं. मेहनत असते, अंग मेहनत असते, 2 घास जास्त जातात. ही आहे शेती आणि शेतीचं जीवन. खरंच मला माझी गावची लाईफ खूप आवडते. खूप मेहनत केली, अजून पूर्ण बांधायचं आहे. भावानो, मित्रांनो, माझ्या सहकार्यानो, फावडे घेऊन काम करावे लागते. पाण्याची तहान लागलेली आहे. पाणी पिऊन पुढचं काम करणार आहे. प्रत्येक व्हिडिओत मी येईनच असं नाही, कारण कॅमेरा यात मी नित्यपूजा दोघांपैकी एक हँडल करणार आहे. त्याच्यामुळे दोघंही एकदमच काम करताना आपण दिसणार नाही. सध्या शेतीवरचेच व्हिडिओ पोस्ट करणार आहे. जोपर्यंत मी मुंबईला येत नाही तोपर्यंत शक्य होईल तेवढे मी शेतीचे व्हिडिओ आणि गावाकडचे व्हिडिओ पोस्ट करणार आहे. आमचे शेतीमध्ये नांगरट करायला आले ते बघा. काही ठिकाणची नांगरट त्यांनी पूर्ण केलेली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे सुद्धा नांगरट झाले आणि आत्ता ते आंबे खात बसलेत. मित्रांनो, हा व्हिडिओ मात्र खरंच खूप छान आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. काय 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 सदुदा काय काय बोल की काय बोलू? ट्रॅक्टरवाले इथे कोल्हापूर चंदगड भागात कोण असेल यांना कॉन्टॅक्ट करा. ते ट्रॅक्टर घेऊन येतील बरं काय नांगरट करायला. त्याला असतं इथे बघा. आंबे खाते थोडे वेळ. हा आंबट ठेव. हे बघा, थांबा पुढून दाखवतो. 1 मिनिट. खावा ना. बघा आंबे खात बसलेत. ह्या आंब्याचा आंबा हा आमचा गोड आंबा आहे, साखर आंबा. आणि साखर आंब्याचा आंबा ह्यांना नॅचरल पद्धतीने नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे आहेत ते. आणि हे सदुदा काय का बुवाच फोन केला नाही ये म्हणून. हा चंदगडच आहेत ते, मजा करतायत. हे ट्रॅक्टरवाले आमचे. हा हा काय आजो आजो जरा थांब. अच्छा अच्छा. हे आमच्या वडिलांची काय पेरण्याच्या? वडिलांची कॉपी करतायत आमच्या केमिस्ट्री. आणि ह्याच्यात भात शेती आहे बघा. हे सदुदान आमच्या सगळं नांगरट केलेले आहे. आणि एवढी होती घेतलेली मला माहिती आहे. पान लागतं. तुम्हाला जर नांगरटीसाठी चंदगड भागात, चंदगड आजऱ्यामध्ये कोण पाहिजे असेल ना नांगरटवाला, तर हे आमचे बंधू आहेत, यांना संपर्क करावा. हे बघा इथं भात शेती करणार होतो मी, है ना ग. हा सदुदाचं काम चालू झालं. हे बघा आता नांगरूया म्हणते इथे बघा. ट्रॅक्टरवर जाऊन बसतायत बाबा ते. हे बघा तू काय करतेस आहे का? खूप ऊन आहे आणि त्याच्यामुळे ताण लागले. त्या मुंबईत असतात बरं का, परंतु त्या गावी आल्यानंतर गावच्या सारख्या राहतात शेतीमध्ये काम करत. हा ट्रॅक्टर चालू झाला आहे बघा. त्या पाणी आणायला गेलेत आणि इकडे ट्रॅक्टर चालू झाला आहे बघा. नांगरट करतात बघा. आणि हे काजूचं झाड आहे बरं का. हे काजूचं झाड आहे आणि इकडे हे आंब्याचं झाड आहे. आंबे दिसत असतील तुम्हाला. हे बघा आंबे भरपूर लागलेत आंबे. काजूचं सीझन संपल्यामुळे काजू संपल्या. हे बघा नांगरट झाले आणि इकडे काहीतरी हे आंबे पाडतायत. हे बघा वा, कोण आंबे पाडते? पूजाबाई आमचे आंबे पाडतायत. अरे बापरे. हे बघा हे आंबे पाडतायत झकास. आणि हे इकडे आंबे खातायत. काय करते ताई ग असं? होय का? ते आबा म्हणताय तर धर. मी धरू?
ये इकडं. हे आंबे पाडायला लागलेत. मला जमत नव्हतं म्हणून ते पाडायला लागलेत आंबे आता. बोल मग सांग की त्याला काय करू लागला साहेब? काय रे करू लागला सा? काय आंबे काढतो आंबे. कोण तू? मी युट्यूबर परशुराम सुके. आंबे काढतोय आंबे. काय पाड? हा असे गावाकडचे आंबे काढतात बरं का. हे बघा वरती बघा. हे बघा काठीपेक्षा या आंबे काढताना काठीच जड आहे. लई पिकला तर खाली तुझा आंबे घ्या. लई पिकला गावला तर खा. मला गावला दिली पाठवा. या मामांना आंबा भेटलाय. काठी लई जड आहे ती. हलकी पाहिजे होती काठी. गडी गडी म्हणून गडी आंबे पडणार नाही. तुला लागतं काय म्हणून? तू माणूस घडीदार आहे. हो वाट बघलो बाहेर चाल. बाळ्या बी तोच नाही तू बुवा लागली नाही. त्याला लागत राहतो. तिथं कोण आहे? कोण का तुझा तो बुवा पूर्णावळी मध्ये बुवा. मला राग आला पाहिजे त्यांना दिसला. तू कोण नेता? मित्र आहे त्यांचा मी. हे भय पटलं मला. बुवा ते तर बुवाचा. बंद करू का राहू दे चालू? उठ माझा. ओय बंद करू का राहू दे? हा पडतो अंगावर. अंगावर पडेल. उठा की. एक करता दोन नको आणि दोन नको आणि उठ मोठे मोठे आहेत ते. आंबे काढतोय बाबा. घाम निघाला. आता ठेव म्हणतो तिकडे. हे बघा उठा की हो. आबाड उठीत बसेल उठ. मग झालं की येते तिथे बघा रे. काय उद्या आहे उद्या. काय करतो बघतो. काय करतो बघतो म्हणतो. तेव्हा सकाळी आपण आणली. येऊ नाही बरं सांग मला. आता पान लावून गेले. जरा काठी हलकी पाहिजे होती नाही हो? हो लई जड आहे ती काठी. खूप जड आहे बाबा. ते काकडा 3 माणसं आंबे काढायला आलेत. खूप खूप जड आहे. आता हे आम्ही याला लावणार गवतात ठेवणार नाही. पिकवणार नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवणार आम्ही. हे आमचे सदूत आहेत. हे आमच्या तात्या मित्र बाबा सगळं नातं लागतं यांच्याशी. अहो जडच आहे काठी ती. लई जड आहे काठी. जड किती आहे. सगळे पान वरती भेट बघ. साधना हम्म. आणि कुठे आली की आंबे बुट्टी ठेवा. हे बंद करू का हो जरा? 2 मिनिटं थांब. देऊ तुमच्याकडं? जमा कर बंद कर. बॉटल देऊ ना. मित्रांनो काय नाही घेतो काय नको त्यांना पाणी पाहिजे. पूजाबाई आणि मी आंबे काढून झालेत. आंबे एवढे उंचावर होते आणि काठी एवढी जड होती. ही जी मागे दिसते ना काठी एवढी जड होती ना. आंबे काढताना नाकीनो आले. घामाघूम झालो मी. हे बघा आणि आंबे बघू शकता. हे बघा आता हे आंबे आम्ही आडीला लावणार आहोत. आमचा ह्या आंब्याचं नाव आहे साखर आंबा आणि हे आमचं पटकीत आंबा आहे. या पटकीतला आंबा जो आहे तो साखर आंबा त्याला आम्ही आडीला लावणार आहोत आणि नैसर्गिकरित्या पिकवणार आहोत आणि आम्ही आमच्या घरगुतीच खाणार आहोत किंवा आमचे मित्रमंडळी कोणी येत असतील तर त्यांना सुद्धा देणार आहोत. तिकडे पूजाबाई गेल्या आहे बघा. असे आहेत आंबे. तर मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा करणार नाही. हा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि जर तुम्ही खरंच शेतकरी असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. हे मला गॅरंटी आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो परत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत बाय बाय टाटा. तर आबा काहीतरी वाटतंय. चला बाय बाय.